मला नाही जायचं शाळेत। वैधव्यानं दिलेले चटके खोलवर गेलेत। भीती इतकी हाडीमाशी भिनलेली आहे की कायद्यानं दिलेले हक्काचे सौभाग्यही अंगवळणी नाही पडले, आपलेसे वाटत नाही। नर्मदे, हे स्वाभाविक आहे, परंतु एक ध्यानात घे, अगो तू कुठले पाप नाही केलेस। चोरटेपणानं नव्हे, उजळ माथ्याने जगू शकतेस तू, ताठ मानेने। हो, आपण कायद्याने पती पत्नी आहोत, त्यामुळे कुणी वेडेवाकडे बोलले, बोट दाखविले तर ताठ मानेने मोठ्या धैर्याने उत्तर देणे आपले काम आहे। आणि शिक्षणाचे म्हणशील तर फक्त तुझ्यासाठी नव्हे नर्मदे, ज्या समाज सुधारकांनी आपल्याला मदत केली, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांचे ऋण फेडणे आपले कर्तव्य नाहीये का? तू शिकलीस तर तुझ्यासारख्या 4 स्त्रियांना तू शिकवू शकशील, आपल्या पायावर खंबीरपणे उभी राहशील तू। अगो, हजारात एकच नवरा सापडतो जो आपल्या बायकोला शिकवायला तयार असतो। तूच प्रभाकर सारखा नवरा मिळालेला आहे, शिकलीस तर अनेक जणींचा आधार होशील, समजते ना? हो आई, मी तयार आहे। काय रे, कुठं निघालस? ते बापू, झोप येत नव्हती म्हणून। लागेल लागेल, उद्या नर्मदा आणि प्रभाकर दोघांच्या नावानं आंघोळ करू। आज रात्री त्यांची इतिश्री होईल, मग उद्या तुलाही सुखाची झोप लागेल आणि मलाही। पण बापू, इतके टोक गाठायलाच हवे होते का? अहो, आपण त्यांच्याशी संबंध तोडले आहेत ना, मग दृष्टी आड सृष्टी, ते आणि त्यांचे कर्म। आणि आपल्या कर्माचे काय? असली थेर उघड्या डोळ्यांनी जर बघत बसलो असतो तर वर जाऊन पितरांना काय तोंड दाखवले असते? माझे कर्तव्यच आहे त्यांचा गळा घोटणे, आणि तुझ्या नवमतवादी आईमुळेच हा दिवस ओढावलाय। तुझे लग्न झाले तेव्हा तुझ्याही मागे लागली होती ना की वर्षभर पुण्यास राहा आणि राधेश शिकव म्हणून। त्यावेळी तू माझे ऐकलेस आणि राधाला अशिक्षित ठेवलेस, म्हणून ती तुझ्या शब्दाबाहेर नाहीये आणि सुखाचा संसार सुरू आहे तुमचा। ती जर शिकली असती तर तुला शहाणपणा शिकवत बसली असती। स्त्रीला कायम अशिक्षित ठेवावे तरच ती आपल्या धाकात राहते, नाहीतर संसाराचा बट्ट्याबळ झालाच म्हणून समज। असो, आज रात्री एका पापास तिलांजली देण्याचे पुण्यकर्म घडेल आपल्या हातून। नर्मदा आणि प्रभाकर यांच्या मानेवरून आज सुरी फिरणार। खरं तर तो क्षण मला याची देही याची डोळा पाहता आला असता तर किती मौज झाली असती। आई झोळाई, मला माहितीये मी तुझी आज विचारपूस करायला आले नाहीये, म्हणून तू मला घंटानाद करून आशीर्वादही देणार नाहीयेस। माझ्या आजी, नर्मदा आत्ते, प्रभाकर दादा यांना सुखरूप ठेवलेस तेवढे पुरे, आणि त्या तिघांना लवकरात लवकर घरी परत येऊ दे। चल मामा, निघूया। निघूया।
प्रभाकर, तू बाजूला हो. तू नर्मदेला सांभाळ. तुम्ही दोघांनी जगणं गरजेचं आहे. जे होईल ते माझं होऊ दे. तू चल. पण आई, जे सांगते ते करा. तुमचा जीव आज मी तिला महत्वाचा आहे. माझे सरले आता. चला. म्हणून मी आले धावत. पण घाबरू नका, झोळाई देवी आपल्या सोबत आहे. चल बाजूला हो. पण आई ऐका माझे. प्रभाकर बाजूला हो. चल. या दोघांच्या केसालाही धक्का लागला तरी म्हातारी तुमची खांडोळी करेल. मल्लू, हा आई, ओळखलत मला. खूप बदल झालाय तुझ्यात. पण ओळखलं. आमच्या यांनी तुला गोऱ्या साहेबाच्या शिपायांपासून वाचवलं होतं. तुला आणि तुझ्या 6 वर्षाच्या मुलीला. आमच्याच घरी आला होतास ना लपायला? हो आई, तुम्ही नसता तर मी आणि माझी मुलगी मारले गेलो असतो. म्हणून त्याची अशी परतफेड करायला आलायस? चांगले पांग फेडतोयस. नाही नाही, मला ठाव नव्हतं. तुम्ही बी आहे तिकडं. मग काय नर्मदेला आणि प्रभाकरला मारायला आला होतास? नर्मदा माझी मुलगी आहे हे माहित आहे ना तुला? होय जी, मी तसा या प्रभाकरला बी ओळखतो. पर शंकर बाप्पूंनी सांगितलं दोघांना खतम कराया. पैक दिलं. पण इकडं पुण्यास तुम्ही हाय हे नव्हतं सांगितलं त्यांनी. पण नर्मदा माझी मुलगी आहे हे ठाऊक असूनही तिला मारायला आलास? आई, अशीच तर काम करतो आम्ही. त्या अंगा खांद्यावर खेळलेल्या मुलींनाही ठार मारले आम्ही. मुलींचे बापच येतात आमच्याकडे पैसे घेऊन. आणि आमचं पोट यावरच तर आहे. काय करणार? मुलींचे बाप येतात, आपल्या पोटच्या मुलींना मारायला पैसे देतात. होय तर. अशा पळून गेलेल्या मुली, विधवा मुली, ज्यांचं पाऊल वाकडं पडलंय, अशा मुलींना लोकांनी मारायच्या आधी आम्हाला सांगून बापच संपून टाकतात. मग आता काय करणार आहेस? या दोघांचा जीव घ्यायचा असेल तर तुला आधी माझा जीव घ्यायला लागेल. आणि मी तो सहजासहजी घेऊन देणार नाही. नाही नाही, शंकर बाप्पूंना मी पैसे परत देईल, पण हे पाप मी करणार नाही. पुन्हा बोल, पुन्हा बोल. नाही चांगले थोबड पडले तर नाव नाही सांगायची मी. ताई ताई शांत होल. अगं लहान नाही तो मारायला. तो वागतोय का तसा? सदाच्या बोलण्यास काहीतरी अर्थ होता. याने तर मेल्याने सारे ताळतंत्र सोडून दिले. लाज नाही वाटत स्वतःच्या आई समोर असे बोलायला? जरा मोकळी काय दिली तर सगळी मर्यादाच सोडून टाकली मेल्याने. ताई 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 शांत व्हा. मला सांगा आधी काय झाले? काय सांगू तुम्हास? सांगताना सुद्धा अगदी लाज वाटते हो. सारे धर्मशास्त्र
मान मर्यादा सारी रीतभात गुंडाळून ते गाठोडे फेकून द्यायचं ठरवलं या पोराने. म्हणजे? आमच्या गावातले पटवर्धन ठाऊक आहेत ना तुम्हास? हो, बुवा ना, त्यांचे काय? त्यांची मुलगी सुशिला. हो, लग्न झालंय ना तिचे? अगो हो, लग्न केव्हाच झालंय तिचे. तिच्या नवऱ्याने सोडली आहे तीस आणि दुसरे लग्न केले. अगो बाई. आणि हा दिवटा मला म्हणे असे त्या सुशिलेशी लग्न लावा. शिव 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 शिव, घोर कलियुग हो हे. छे 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 छे, कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले हो मुलाने. अरे सान्यांचे नाव काळे करण्याचा विडा उचललायस का रे निलाजऱ्या? अरे तुझे आजोबा त्र्यंबक पंत तुला जिवंत ठेवायचे नाहीत. अरे बाबू, अशा गोष्टी मुलांनी वडीलधाऱ्यांशी करायच्या नसतात. वडीलधारे जे सांगतील तेच आपण ऐकायचे असते, त्यांच्या शब्दाबाहेर जायचे नाही. आणि हो, तू शहाणा असशील तर घरी याबद्दल ब्रही काढू नकोस. घरी बोलूनच दाखव, मग बघ काय होते ते. तुम्ही कायम तर सदाभाऊलाच पाठीशी घाला. मला माहिती आहे माझे काहीच चुकले नाहीये. बाबू कुठे चाललायस तू? ताईत. माझ्या आयुष्याचे काही खरे नाही. आपले लग्न या जन्मी होईल असे मला वाटत नाही. कारण मी विवाहित आहे. माझ्या नवऱ्याने मला टाकून दिले आहे. आपला हा प्रवास कसा आणि कुठपर्यंत जाईल माहीत नाही. पण आपण का असला विचार करायचा? देवाच्या मनात जे आहे ते होईल. बरे मला सांग, काकांना यायला अजून उशीर आहे ना? हो, आज कीर्तन आहे ना गणपतीच्या देवळात. हे बरे झाले. अहो, असे किती दिवस चालणार? नर्मदा आणि प्रभाकर सारखे आपण पळून जाऊ शकतो का? नाही, नको. काहीतरीच काय, सध्या हा विषयही नको. हा, तू माझ्या मिठीत असते ना की मला खूप बरे वाटते. काका, आई झोळाईच्या कृपेने संकट टळले, पण तात्पुरतेच. बापू एवढे कठोर झाले. त्यावेळी त्यांना आलेला राग मी समजू शकतो, पण आम्ही गाव सोडल्यावरही डूक धरून मारेकरी पाठवावेत. तेच तर दुर्दैव आहे प्रभाकर. त्या मल्लूने काय सांगितले ऐकलेस ना? पोटच्या पोरींना मारतात. तिथे बापू तर काय, नर्मदेचा काका. यांची डोकी धर्माच्या चुकीच्या कल्पनांनी भरलेली आहेत. खरी नैतिकता यांना ठाऊकच नाही. कुणी दाखवली तर कळणार नाही, आणि कळली तरी सामोरे जायची हिंमत नाही. आपल्या धर्माचा विपर्यास करून खोटे ढोल वाजवणारे हे लोकच धर्म रसातळाला नेतात. अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही. हा सगळा चिखल मोठ्या जिद्दीने दूर करायला हवा. कारण आज जरी संकट टळले असले तरी ते पुढे येईलच. आणि काही झाले तरी बापू आमचा पिच्छा सोडणार नाहीत. पण तुमच्या विरोधात फक्त बापूच नाहीयेत. अशा बुरसटलेल्या विचारांची पूजा करणारा आणि त्याचा उदो उदो करणारा समाजही आहे. म्हणून शिक्षण महत्वाचे. शिक्षण क्षमता देते, आत्मविश्वास देते. बदल काही एका दिवसात होणार नाही. बदल घडवायचा असेल तर शिक्षण म्हणजे विद्या ही हवीच. कारण ज्योतिराव फुल्यांनीच म्हटले आहे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. स्त्रियांची ही स्थिती अविद्येमुळेच दैर्य झालेली आहे.
तेव्हा सन्मानाने जगण्यासाठी विद्या ही हवीच. काय पटले मला तुमचे म्हणणे. मी तयार आहे. कायलेस जावई बापूंनी अगदी मुद्दे सूत पटवून दिले हो. मामा किती बरे वाटते. झोळाई देवीने आशीर्वाद दिलाय म्हणजे नर्मदा आत्या आणि प्रभाकर दादा सुखरूप असतील. अरे काय करतोय? ऊ काढली. तुझ्या डोक्यातली ऊ काढली. पासून तरी देणार मी. मामा माझ्या डोक्यात नाहीये तुवा. आणि आपल्या घरातल्या कोणाच्याच डोक्यात नाहीये तुवा. हो बाजूला. नको नको शी शी ऊ. काय गो काय झाले? जनार्दन मामा म्हणतोय माझ्या डोक्यात ऊ आहेत. काय रे जनार्दना, कसले दडभादरी विचार येतात तुझ्या मनात? बाहेर माकड 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 ऊ. तू जा बरे इथून आणि पुन्हा असले काही बोलायचं नाहीये घरात. नाही नाही बोलणार मी. पण बयो, मेथीचे लाडू दिलेस ना कावेरी आजींजवळ? सध्या सुलोचना वहिनी घरात नाहीत ना आणि मुलांना मधल्या वेळेत भुका लागतात. मग सारे कावेरी आजींवर पडते हो, म्हणून मुद्दाम दिले. असे होय, मग बरोबर आहे. गोदा काकूला बाळ होणार आहे ना, तर ती काही कामे करत नाही असे ऐकले होते मी काहीतरी त्या दिवशी. तू नको हो त्यात पडूस. काहीतरी बोलशील आणि विनाकारण भांडणे होतील. अगं पण मी विनाकारण कुठे बोलते? असे का वाटते सगळ्यांना? आज सुद्धा त्या घरी मी सगळ्यांना प्रश्न विचारला, अगदी त्र्यंबक आजोबांना सुद्धा, की बाळ कसे होते. काय प्रश्न पडलाय तुला यशोदे? देव बाप्पा बाळ पोटात कसे घालतो? विचार विचार, आजोबांकडे ना सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. विचार. खरे? मग आजोबा मला एक सांगा, बाळ कसे होते? पण कोणीच उत्तर देत नाही. पळून तरी जातात किंवा रागेत तरी भरतात. अगो बाई, बोललीसच का तू हे? मागे इथे विचारत होतीस तर कोणी दाद देत नव्हते तुला, म्हणून तिकडे जाऊन विचारलेस. झाले आता कल्याण. काय बोलावे तुला बयो? त्र्यंबक आजोबांना जाऊन विचारलेस म्हणजे आता तेही माझा उद्धार करणार, हेही आणि बापूही. अगं पण उत्तर का देत नाही कोणी? आम्ही लहान होत, मग एखादी गोष्ट कळली नाही तर मोठ्यांनाच विचारणार. तुम्ही उत्तरे का देत नाही? बयो, तू अजून खूप लहान आहेस. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण घाई नाही हं करायची. आम्हालाही सगळ्या गोष्टी योग्य वेळीच समजल्या ना. मला सांग, आंबा पूर्ण पिकल्यावरच आपण खातो ना, तोपर्यंत धीर धरतो ना आपण. तसंच काही बाबतीतही धीर धरावा हो. मोठी झालीस की कळेल असे म्हटले ना की ऐकावे. अगो तू सुद्धा सांगतेस की सखूला काही काही बाबतीत. काय हो गाई? तुझ्या या प्रश्न विचारण्याच्या स्वभावाला लोक अगोचरपणा म्हणतात. मला नाही बाई वाटत तसे. पण ज्या प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना सांगायची नसतात ती नाहीच सांगायची. कळतील गो मोठेपणी. काय समजले ना? हो कळले आणि पटले सुद्धा. आई, मी पुन्हा नाही हा विचारणार असे प्रश्न. शाणी ग माझी भयोती.